72, 30, 90 आणि 8. आता याच्यामध्ये आपल्याला मी सांगितलं होतं की तुम्हाला बरेच वेळेस आपलं लॉजिक लावायचं असतं, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वर्ग करायचे, घन करायचे, वर्गामध्ये काहीतरी समान टाकायचं, घनामध्ये टाकायचं, बेरजा करायच्या, वजाबाकी करायच्या. लक्षात येते? आपल्याला इथं काय करायचं आता 72, 30, 90 तर जवळजवळ 72 म्हणल्याच्या अगोदरचा वर्ग जर पाहिला तर कुठला येतो रे? 64. ठीक आहे. 30 च्या अगोदरचा वर्ग पाहिला तर कुठला येतो? 25. परफेक्ट. त्याच्यानंतर याचा पाहिला तर काय येतं? 81 अगोदर. आणि याच्या अगोदर काय येतं? 2 येतं, 4 येतं. ठीक आहे. परफेक्ट स्क्वेअर जो आहे. आता जेव्हा मी बघतो हे कशाचा आहे? 64 कशाचा आहे? कोण सांगतो? 8. कशाचा आहे सांगा बोल. 8. कशाचा आहे? आता 8चा वर्ग केला आणि त्याच्यात जर 8च टाकले आपण तर बनायला किती? लक्षात येते? त्यानंतर मी 5चा या 25 कशाचा वर्ग आहे? 5चा. 5चा वर्ग अधिक 5 25 किती झाले बाळांनो? 30. हा 5चा वर्ग 25 25 आणि 5 मिळून 30. इथं आता हे 9चा वर्ग आहे. 81 कितीचा वर्ग आहे? 9चा वर्ग. आणि त्याच्यात 90 जर टाकले आपण ते 81 आणि 9 मिळून किती झाले? 90. आणि याच्यामध्ये जर मी सेम अंक घेतला आता 4 म्हणजे कशाचा वर्ग? 4 कशाचा वर्ग आहे रे? 2चा वर्ग. कशाचा वर्ग आहे? 2. आणि त्याच्यात तोच अंक टाकला मी तर हे 4 प्लस 2 म्हणजे किती झाले? 6 आहे का इथं? नाही. म्हणून हा चूक आहे. सेम स्ट्रक्चर लागत नाही, त्याला नियम लागू होत. त्याच्यात 2 एक्स्ट्रा दिलेले आहेत, 8 झालेला आहे. लक्षात येते? आता क्वेश्चन क्रमांक दुसरा. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघा आता. एकशे 42, 165, 187 आणि 132. लक्षात येते? आता बघा याच्यात काय होतं की आपल्याला बेरजा वजाबाकी करायची मी सांगितलं होतं तुम्हाला. तर याच्यामध्ये आपण काय करायचं बघा, 1 आणि 2 लास्टचे जे डिजिट आहेत कधी मधातले डिजिट. आता 1 आणि याचा शेवटचा आणि याचा शेवटचा करून मधातला येतो का बेरीज पाहिजे. 1 आणि 2 किती झाले? 3. इथं 3 आहेत का रे? नाही. नाही आहे. ठीक आहे. आता बघा इथे 1 आणि 5 ची बेरीज केली मी. 1 अधिक 5 बरोबर 6. हे मधातला अंक 6 बरोबर आला. 1 आणि 7 ची बेरीज केली मी. 1 अधिक 7 बरोबर मधातला अंक 8 आला. बरोबर 8. इथं 1 अधिक 2, 1 अधिक 2 मधातला अंक 3. याचा अर्थ काय होतो? 2 साइडच्या अंकांची बेरीज केली तर मधातला अंक बेरीज यायला पाहिजे. पण इथं कसं झालं काय? इथं 4 दिसायला, इथं बेरीज काय आली? काय आली बेरीज? 3. काय यायला पाहिजे? 4. इथं काय इथे यायला पाहिजे 3. आणि आली काय? 4. 4. म्हणजे हे काय आहे? वेगळा. काय आहे? 3 नंबरचा प्रश्न घ्या आता. बघा 3 नंबरचा प्रश्न. 79, 54, 27 आणि 28. याच्यामध्ये जर तुम्हाला आपण सांगितलं होतं की तुम्हाला घनसंख्या, मूळ संख्या, समसंख्या, विषम संख्या अख्ख पाठ पाहिजे. लक्षातच आलं पाहिजे. एका सेकंदात बघितल्या इथं म्हणजे जर आपल्याला बघायला गेलं तर मूळ संख्याची मी काय सांगितली होती की मूळ संख्या म्हणजे अशी संख्या लागली जिच्यात 2च पाढे अपेक्षित आहेत. कमी नको, जास्तही नको. किती पाढे? किती पाढे? 2. म्हणजे मी सांगितलं होतं की 2च लेकर, दुसरे नाही जमणार, कमी पण नाही जमणार. 1 जर बघितलं तर 1 हा फक्त 1च्याच पाड्या देतो. ठीक आहे. 2 जर बघितलं तर हा 1च्या आणि 2च्या पाड्या देतो. 3 जर बघितलं तर हा 1च्या आणि 3च्या पाड्या देतो. 4 जर बघितलं तर 1च्या पाड्या देतो, 2च्या पाड्या देतो, 4च्या पाड्या देतो. गंमत काय आहे? एक मूळ संख्या यामुळे नाही की त्याला एकच पाढा आहे, लेकरू 1 नाही 2 पाहिजे म्हणून ही मूळ संख्या नाही. इथं 2 पेक्षा जास्त बाळ म्हणून हे पण मूळ संख्या नाही. मूळ संख्या म्हणजे कोणती की फक्त 2च पाड्या द्यायला पाहिजे. कळायला लागलं? मग 2 आणि 3 पुढे मग 5 पण 1च्या आणि 5च्याच पाड्या देते मूळ संख्या. तर मूळ संख्या शोधायच्या कशा?
संयुक्त संख्याला मुलं बाळ जास्त असतात, मूळ संख्याला फक्त 2च असतात, म्हणजे 2च पाड्यात येते. तर आपण आता या नियमानुसार इथं बघू, हे 1 आणि 7 9 एवढ्याच पाड्यात येते, या 2च पाड्यात, म्हणजे ही मूळ संख्या आहे. हे 1च्या पाड्यात यायला लागलं, 2च्या पाड्यात यायला, 54च्या पाड्यात यायला लागलं. याचा अर्थ यायला लागला 2 पेक्षा जास्त म्हणजे हे संयुक्त संख्या आहे. संयुक्त इथं 27 1च्या पाड्यात यायला, 3च्या पाड्यात यायला, 9च्या पाड्यात यायला, 27च्या पाड्यात यायला, म्हणजे याचा अर्थ यायला लागला याला 2 पेक्षा जास्त म्हणजे ही संयुक्त संख्या आहे. कोणती वेळ? कोणती संख्या? संयुक्त. संयुक्त संख्या. त्याच्यानंतर 88 जे आहे हे फक्त कोणत्या पाड्यात यायला लागलं? 1च्या पण यायला लागलं, 2च्या पण यायला लागलं, 4च्या पण यायला लागलं आणि 11च्या पण यायला लागलं. कोणाच्या? बघा याच्यात कोण वेगळा आहे ना? हे काय झालं? काय झाले? संयुक्त. आणि हे काय आहे? मूळ. मूळ संख्या. अशा पद्धतीने याला फक्त 2च नाही काही पाहिजे, काय 2च पाड्यात येते म्हणून ही मूळ संख्या, बाकी सगळे संयुक्त. त्यानंतर बघा हा प्रश्न आपला थोडासा 4 नंबरचा घ्या. 5 1 3 6 5136 3225 40 10 53 5364 काय येतं रे बाळांनो? बघा थोडंसं. जर निरीक्षण जर केलं तुम्ही तर शेवटचे हे पहिले जे 2 डिजिट राहतात त्याला 5 अधिक 1 म्हणजे काय झालं? 6. आणि या 6चा जर वर्ग केला तर हे झाला 36. ठीक आहे, म्हणजे या दोघांची बेरीज करून पुढे 36 झालं. आलं हे 36 इथं. आणि या दोघांची बेरीज काय यायला लागली? 6. काय आहे बोला ना? 6. 6चा वर्ग 36. त्यानंतर या दोघांची बेरीज करा. 3 अधिक 2 काय झालं? 5. आणि 5चा वर्ग काय? 25. म्हणजे हे 25 जो आला तो असा. या दोघांची बेरीज 5 आणि त्याचा वर्ग केला काय झालं? 25. हे दोघं जण आहात 4 अधिक 0. 4 अधिक 0 म्हणजे फक्त 4 आणि त्या 4चा वर्ग केला की किती वेळ लागला? 16. पण आपल्या इथे 16 आहात का? नाही. आणि इथं नाही का 5 अधिक 3. 5 अधिक 3 म्हणजे किती वेळ लागले रे? 8. 8. 8चा वर्ग 64. 64 आलं तसं. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. इथं आपला गोंधळ झाला. ठीक आहे, म्हणजे कोणतं चुकायला लागलं? 3 नंबरचा वेगळा. त्यानंतर बघा 5 नंबरचा हा प्रश्न बघा. 91 812 37 914 26 412 48 16 64 याच्यामध्ये निरीक्षण जर करायला गेलं तर थोडंसं बारकाईने बघायचं. नाते लक्षात ठेवायचे स्क्वेअरचे. इथं काहीतरी दिसतं, इथं काहीतरी दिसायला, 9चं नातं दिसायला, इथं काहीतरी दिसायला, इथं काहीतरी दिसायला, यांचं नातं याच्याशी स्क्वेअरचं दिसायला, इथं काहीतरी दिसायला, इथं काहीतरी दिसायला, याचं नातं स्क्वेअरचं दिसायला, आणि इथं काहीतरी दिसायला, इथं काहीतरी दिसायला लागलं, याचं नातं स्क्वेअरचं दिसायला लागलं. अर्थ काय निघतो रे? 9चा वर्ग 81. म्हणजे इथं 9चा वर्ग लिहिला, काय लिहिला? इथं किती? 3चा वर्ग लिहिला, 3चा वर्ग 9 लिहिला, 3चा वर्ग 9 लिहिला. इथं 2चा वर्ग लिहिला, 2चा वर्ग 4. इथं 4चा वर्ग केला, 4चा वर्ग काय केला? 16. 4चा वर्ग 16. पुढचं नातं काय दिसायला लागलं? तर हे 1चं 2 कसं झालं तर दुप्पट केली. 7चे 14 कसे झाले तर दुप्पट केली, 7 दोन्ही 14. 6चं दुप्पट केली, 6 दोन्ही 12. आणि इथं 8ची दुप्पट केली तर दुप्पट 8ची दुप्पट किती? इथं काय आलं? म्हणजे इथं 8 दोन्ही 16 पाहिजे होतं, पण इथं काय आलं? 64. म्हणजे हे चुकीचं आहे. खालचा हे अंक शेवटचा कसा पाहिजे? दुप्पट पाहिजे. काय पाहिजे? दुप्पट. दुप्पट. म्हणजे त्रुटी इथे या लक्षात यायला लागलं.